नमस्कार. मी आपल्याला आता कुंडली म्हणजे काय हे सांगणार आहोत. कारण पारंपरिक ह्याच्यामध्ये किंवा वैदिक कुंडलीमध्ये हे सर्व झालेलेच असतं. परंतु हा व्हिडिओ पाहणारा एखादा एकदमच नवीन आहे, ज्याला ज्योतिषशास्त्राचा किंवा कुंडलीचा काही संबंध नाही, त्यालाही समजावं म्हणून मी इनिशियल स्टेजपासून सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहे. आता कुंडली सूर्य ज्या क्षितिजावर असतो जन्माच्या वेळी, ती लग्न रास त्याला म्हणतात. ती प्रथम स्थानी मांडून अँटी क्लॉकवाईज 12 भाव मांडायचे असतात किंवा 12 राशी मांडायच्या असतात. तर आता आपण 12 भाव बघूया. एक कुंडली दाखवतो आपल्याला. आता कुंडलीचा आता एक एक आपल्याला ही कुंडली दाखवतो. ही कुंडली म्हणजे हे 12 राशी असतात किंवा 12 भाव असतात, की केपीमध्ये आता कृष्णमूर्ती पद्धत म्हणण्याऐवजी मी केपी म्हणेन म्हणजे पटकन होईल. केपीमध्ये हे 12 काने भाव असतात आणि त्याला स्थान म्हणतात. 12 स्थान, 12 भाव. आता हे 12 भाव म्हणजे हे अँटी क्लॉकवाईज जायचं. हे पहिला भाव, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11 आणि 12. तर याचं वैशिष्ट्य म्हणजे हे भाव किंवा स्थान कधीही बदलत नाहीत. एकदा जन्माच्या वेळी तुमची कुंडली मांडली, तर हे भाव कधी बदलत नसतात. हे पहिलाच भाव म्हणतात. इथे रास कुठलीही येऊ, 9 येऊ, 10 येऊ, 11 येऊ, 12 या म्हणताना आपण पहिला भाव म्हणतो. आता याचे कार्यभाव आपल्याला काढायला शिकायचे आहेत. तर मी आपल्याला सांगतो, कुठल्याही संगणकाकडे जा किंवा ज्यांचे बाबा कुंडलीविषयीचे असेल, त्यांच्याकडून भावशैलीत एक कुंडली मांडून घ्या आणि त्याच्यावर मी भाव कसे काढायचे हे शिकवत आहे. आता पहा, कार्यभाव म्हणजे जो ग्रह ज्या स्थानात असतो, ज्या भावात असतो, त्या भावाचं तो कार्य करीत असतो. त्याला कार्यभाव म्हणतात. आणखी तो ग्रह ज्या भावात असतो आणि इतर ठिकाणी ज्या भावांचा स्वामी असतो, त्याला तो भाव काने लिहिला की कार्यभाव होतात. उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं झालं तर एक कुंडली दाखवतो. त्याचे एक सुरुवातीला आपण कार्यभाव बघू. कार्यभावाचे नियम: ग्रह ज्या भावात असतो त्या भावाचा तो कार्यश असतो. तसेच नियम 2, तसेच तो ज्या भावाचा मालक असतो त्या भावांचाही कार्यश होतो. नियम नंबर 3, राहू केतू ज्या भावात असतात त्यांचा तो कार्यश होतोच, परंतु तो ज्या भावांच्या राशीत आहे त्या राशी स्वामींचाही तो कार्यश होतो. राहू केतू ज्या भावात असतो त्याचा कार्यश होतोच, पण ज्या भावांचा तो स्वामी आहे ते भावही कार्यश होतात. बस. हां. आता हे सर्व आपणाला सांगितलं, परंतु तुमच्या समोर एक कुंडली नव्हती. त्यामुळं कदाचित आपल्या डोक्यावरून गेला असेल. नवीन शिकणाऱ्यांना म्हणतो, तज्ञ माणसांना मी काही शिकवायला जात नाही आहे, की ज्यांना शिकायची इच्छा आहे मनापासून, त्यांना शिकवण्याची मला इच्छा आहे. आता पहा, कार्यभाव नंबर 1, ग्रह ज्या भावात आहे. आपण हळूहळू जाऊ. आपल्याला काय काय कार्यभाव. आता चंद्र कुठल्या भावात आहे सांगा बघू? हा पहिल्या भावात आहे. हां, की आपल्याला नियम नंबर 1 पाहू, की ग्रह ज्या भावात असतो त्या भावाचा कार्यश होतो. समजलं? हां, बघा. आता इथे मी चंद्र लिहिलेला आहे. चंद्र हा किती भावाचा कार्यश आहे? इथे 7 अंक आहे. त्याचा विचार करण्यात चंद्र हा पहिल्या भावाचा कार्यश आहे. दुसरं, राहू आणि शनी 5 भावाचा कार्यश आहे. इथून मोजून पहा, हे 5 भाव आहेत. तसेच शुक्र हा 6 भावाचा कार्यश आहे. तसंच रवी, मंगळ, बुध किती भावाचा कार्यश आहे? 7 भावाचा कार्यश आहे. आता बघा, इथे गुरु हा 10वा भाव आहे. हा 10 भावाचा कार्यश आहे. इथे काही गुरु आहे, हे कर्क वगैरे काही पाहायचं नाही, तो 10व्या भावाचा आहे. हेच केपीचं वैशिष्ट्य आहे. आता केतू, केतू किती? 11 भावाचा कार्यश आहे. इथं 5 आहे, परंतु 11 भाव नंबर 11, 11चा कार्यश आहे. आणि तसंच आता 12 भावात काहीही नाही आहे. तसंच यासाठी आपण हे आपल्याला हे भाव मी लिहिलेले आहेत, याचा परत रिपीट करा. तुम्ही कशावर तरी लिहून घ्या, म्हणजे गोंधळ होणार नाही. हां, आता ह्या पार्टीचा जन्म काय झालेला आहे,
की चंद्र इथं का त्या पूर्व क्षितिजावर जी रास उदयाला असेल ती चंद्र म्हणतो. तर थोडक्यात पंचांगमध्ये आपण पाहिलं की या दिवशी या जन्माच्या वेळेला तो चंद्र तूळ राशीत होता. तुम्ही थोडक्यात एक पंचांग घ्या, दातेचं पंचांग घ्या, कुठलेही पंचांग घ्या. त्या पंचांगात कनी ज्या त्या दिवसाचा शेवटच्या कॉलममध्ये चंद्र लिहिलेला असतो आणि तो चंद्र तिथे लिहायचा, त्या राशीत लिहायचा. कुंभ रास, शनी रास, कुंभ रास, मेष रास, तूळ रास असं. आता हा चंद्र तूळ राशीत आहे जन्माच्या वेळी. आता इथे जन्माची वेळ मी दिलेली नाही. पुढे आपण जन्माच्या वेळेवर कसं कुंडली लिहायची ते मी शिकवेनच. आपल्याला आता प्रश्न पडला असेल, 7 भाव का लिहिलेला आहे आणि त्याला मी पहिला भाव म्हणतो. भाव कधी बदलत नाहीत. पण 7 ही तूळ राशीला चंद्र आहे. म्हणून तिथे 7 भाव लिहिलेला आहे. तूळ राशीचे अंक 7 आहे. आणि एकदा 7 अंक लिहिलं की ओळीने काय अँटी क्लॉकवाईज आपण गेलो की 7, 8, 9, 10, 11, 12 परत 1, 2, 3, 4 असं एक केले की 12 भाव आहे. आणि ग्रह थोडक्यात काय तुम्हाला सांगू, शनी हा कुंभेला होता त्यावेळी. परंतु आम्ही शनी 5 भावाचा कार्य झालाय, तो कुंभेचा कार्यच नव्हे. लक्षात ठेवा, शनी हा कुंभेचा कार्य झालाय. तसा शुक्र हा 6 भावाचा कार्य झालेला आहे. आता आपणास पहिला नियम मी अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितलेला आहे. तरी सुद्धा काही अडचणी असेल तर त्याच्यात कॉमेंट्स करा आणि कॉमेंट्स म्हणून पुढच्या लेक्चरच्या वेळी मी ते अतिशय परत आणखी समजावून सांगेन. आता आपण दुसरा नियम पाहायचा आहे. दुसऱ्या नियमात मी काय म्हटलं होतं, तो ज्या भावांचा मालक असतो त्या भावांचा कार्यश होतो. की मी घर बांधलेलं आहे आणि तिथं भाडेकरू ठेवलेलं आहे आणि मी समजा दिल्लीला गेलो तर मूळ माझं का नाही सांगली हेच गाव असेल का नाही. तसं ग्रह कुठेही असला तर मूळ त्याचं घर कुठं आहे हे पाहणं हे फार महत्वाचं आहे. आता या बाबतीत मी आपल्याला एक उदाहरण देतो. आता पहिल्या नियमाप्रमाणे चंद्र हा एक भावाचा कार्य झाला, परंतु चंद्राची रास ही कर्क आहे आणि कर्क रास हे 10व्या भावात आहे. बघा, 10वा हा असं मोडलं की हा 10वा भाव आहे. म्हणून चंद्र 1 बरोबर 10 भावाचाही तो कार्य झाला. आता दुसरं एक उदाहरण मी देत आहे की शुक्र हा 6 भावात आहे. 12 अंकाचा विचार करू नका. 6 भावात आहे. 6 भावाचा शुक्र कार्यश आहे. परंतु शुक्राच्या राशी कुठल्या? वृषभ आणि तूळ. तर वृषभ रास कुठं आली? ही बघा, वृषभ रास म्हणजे शुक्र 8 भावाचा कार्य झाला आणि 7 वृषभ ही 2 रास आणि तूळ ही 7 म्हणजे 2 आणि 7 आहेत अंक. तर आपल्याला 8 आणि 1 चा कार्य झाला. याचा अर्थ काय? शुक्र 6, 8 आणि 1 चा कार्य झाला. बघा, चंद्र हा पहिल्या राशीचा आहे, तो 10 चा कार्य झाला. परत सांगतो पहा, चंद्राची रास कोणती? कर्क. कर्क भाव कुठं आहे? हा दशम भावात आहे. म्हणून चंद्र 1 आणि 10 भावाचा कार्य झाला. त्याचप्रमाणे शुक्र हा 6 भावात आहे, 6 चा कार्य झाला. शुक्राची रास कुठली? वृषभ आणि तूळ. वृषभ राशीचा अंक 2 आणि तुळेचा अंक 7 आहे. परंतु याचा न विचार करता की हा भाव कुठं आहे? 8व्या भावात आहे. बघा, 6, 7, 8 हा 8 भावाचा कार्यश आहे. आणखी हा 1 भावाचा कार्यश आहे. तसं म्हणजे एकत्रित लिहिलं तर शुक्र 6, 8 आणि 1 भाव कार्य झाले. तुम्ही प्रत्येकाने पंचांग घ्या, कुठलंही घ्या आणि त्या पंचांगामध्ये 12 राशी आणि 12 राशीचे स्वामी पाठ करा. हे जर झालं तर आपलं काम अतिशय सोपं होईल. आणखी मी जे सांगतो ते समजत जाईल. नुसतं ऐकण्यापेक्षा तुमच्या डोक्यात शिरलं पाहिजे. म्हणजे की त्यात तुम्ही तज्ञ होत चाल की 12 राशी आणि 12 राशीचे स्वामी पाठ पाहिजेत. आता कार्यश भावाचा
केपीमध्ये तिसरा नियम मी सांगतो की राहू केतू ज्या भावात आहेत त्या भावाचा तो कार्यश होतोच, परंतु राहू केतू ज्या राशीमध्ये आहेत त्या राशीच्या स्वामी प्रमाणे तो कार्यश होत जातो. लक्षात घ्या, राहू केतू ज्या ज्या भावात आहेत त्याचा कार्यश होतो, पण राहू केतू ज्या राशीमध्ये आहेत त्या राशीचा स्वामी जिथे जिथे संबंध आहे त्यांचा तो कार्यश होतो. नवीन माणसांना कन्फ्यूज होत असेल तर उदाहरण देऊन मी पटवून द्यायचा प्रयत्न करतो. आपल्याला हे पटलंच पाहिजेत. तुम्ही मी सांगितलेले परत 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 4-5 वेळेला 10 वेळेला बघा तरच तुम्हाला समजेल. मी ज्या वेळेला अभ्यासाला बसलो होतो त्यावेळी ही यंत्रणा नव्हती. 1998 साली तर मी पाठ करत होतो. समजू दे न समजू दे नियम सगळे पाठ केले. पाठ केल्यानंतर हळूहळू समजा लागलं मला. आणि तुमच्या नशिबाने सुदैवाने हे सगळं व्हिज्युअल आहे तुम्हाला. आम्हाला असं काही नव्हतं. ह्या संधीचा आपण अपूर्व संधीचा फायदा घ्या. तुम्हाला असं एवढं शिस्तीत शिकवणारे कोण भेटणार नाही. भेटलं तर तुमचं नशीब समजा. नशिबाने तुमची आमची भेट झालेली आहे. आता हे पहा की मी शिकत होतो तसं पारंपरिक शिकायला लागलो. 1972 सालापासून मी शिकत होतो. तर पाहताना मला अनेक अडचणी येणार. माझे जे असिस्टंट वगैरे असणार ऑफिसमधले, की मी पंचांगामध्ये उत्सुकता दाखवल्यानंतर ते मी त्यांच्या जवळ गेल्यानंतर ते पंचांग झाकणार. बघा, म्हणजे ही विद्या दुर्मिळ व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असणार. तरी सुद्धा मी एकलव्यासारखे मातीचा पुतळा करून कसा एकलव्य शिकला, तसं मी एकलव्यासारखे का नाही अतिशय परिश्रमाने मी अभ्यास केला आणि शिकलेला आहे. तसं शिकणं तुम्हाला सोपं आहे. सगळे व्हिज्युअल आहे, सांगणारे आहेत. हां, चला आपण आता तिसऱ्या नियमाचं उदाहरण पाहूया. हे आपल्याला असं वाटत असेल काही लोकांना, की राहू आणि केतू काय आहे? हे ग्रह तरी आहेत. राहू आणि केतू कुठे काय आम्ही वाचलेलं नाही ग्रह. तर राहू, केतू हे छायाग्रह असतात. राहू केतूचे छायाग्रह. तो छायाग्रह कृष्णमूर्तींनी केपी पद्धतीने सांगितलेले आहेत, की त्याला नोड्स म्हणतो. नोड्स आर स्ट्रॉंगर दॅन प्लॅनेट. की राहू केतू जिथं असेल तिथलं कार्य अतिशय अचूक होत असतं आणि स्ट्रॉंग पद्धतीने होत असतं. ज्यावेळी कुठलीही पद्धत आम्हाला समजत नाही किंवा कन्फ्यूज होत असतं, की याला प्रमोशन कधी मिळेल, तर मी राहू केतूचा आधार घेत असतो आणि त्याप्रमाणे कृष्णमूर्तींनीही सिद्ध केलेलं आहे आणि आम्हालाही त्याचा पडताळा येत असतो. बस झालं. व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आणि कुठंपर्यंत समजलं हे पहा. काही समजलं नाही तरी कॉमेंट्समध्ये विनासंकोच तुम्ही कॉमेंट्स करा. त्याचे उत्तर मी पुढच्या लेक्चरच्या वेळी जरूर देईन.